of you. Welcome to this amazing wellness coach meeting. So please help me welcome today's host of the day, Mrs. International Global Expansion Team Member, Mrs. Bhagwati Suryanshi. येस, थँक्यू सो मच मॅडम. आणि नमस्कार सर्वांना. सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या वेलनेस अपॉर्च्युनिटी मीटिंगमध्ये. जोरदार क्लॅपिंग करते मी आणि आमचे सर्व फॅमिली मेंबर्स तुमचं स्वागत करत आहेत, वेलकम करत आहेत. बट त्याच लोकांचं वेलकम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं ज्या लोकांचा व्हिडिओ ऑन आहे. मी समजू शकते काही लोकांसाठी हा पहिला कॉल असेल झूमचा, जिथं तुम्ही नव्याने लिंक जॉईन केलेली आहे, फर्स्ट टाइम झूम ॲप घेतलं असेल. बट काही गोष्टी तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून इथं समजून घेतल्या, स्क्रीनवरती पाहिल्या की झूम कॉल कसा अटेंड करायचा. महत्वाचं आहे सगळ्यात म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे प्रॉपर पद्धतीनं बसायचं आहे, चांगल्या अटायरमध्ये, चांगल्या कपड्यांमध्ये. कारण प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या बॅकग्राऊंड मधून आहे, कोणत्या ना कोणत्या ठिकाणावरून आहे. जर तुम्ही सिरियसली या अपॉर्च्युनिटीला पाहण्यासाठी इथे आला असाल तर तुमचं लक्ष सर्वस्वी इथं केंद्रित राहणं गरजेचं आहे. काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. सर्वप्रथम ते म्हणजे काय आहे, हा लाईव्ह कॉल आहे. हा कॉल संपल्यानंतर, हा सेशन संपल्यानंतर तुम्हाला याबद्दलचं रेकॉर्डिंग वगैरे अशा काही गोष्टी मिळणार नाहीये. त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत या 60 मिनिटांमध्ये जे काही गोष्टी आम्ही तुम्हाला इथं सांगणार आहोत त्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या निर्णय घेण्यासाठी आणि ही संधी काय आहे हे सांगण्यासाठी आहेत. सो तुमचं इथं 100% लक्ष असणं गरजेचं आहे. आणि लक्ष तेव्हाच असेल जर तुमचा कॅमेरा ऑन असेल. त्याचसोबत तुमच्याकडे वही पेन काही असेल लिहून घेण्यासारखं लिहून घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, चालत फिरत इकडे तिकडे बघत असा सेशन अटेंड करू नका. असं समजा की मी एका बिझनेस प्रेझेंटेशनसाठी आलेलो आहे, काय आहे कामाचं स्वरूप पाहण्यासाठी, आणि एका हॉलमध्ये मला बोलवले. हॉलमध्ये जसं तुम्ही चेअरवरती समोर स्टेजकडे लक्ष देऊन पाहता ना, त्याच पद्धतीचं हे प्रेझेंटेशन तुम्ही आता जिथे कुठे आहात, घरी असाल बाहेर असाल, तिथे तुम्हाला हे 1 तास देऊन अटेंड करायचं आहे, ऐकायचं आहे. प्रॉपर लक्ष तुमचं स्क्रीनवरती आणि मी काही गोष्टी इथून शेअर करणार आहे याच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण आज ज्या संधीला तुम्ही पाहण्यासाठी इथे आलेला आहात, या संधीसोबत बरीच लोक खूप सक्सेसफुली काम करत आहेत ऍज अ वेलनेस कोच. म्हणून पहिल्यांदा मी एक सांगेन, वेलनेस कोच कोण असतं? आरोग्य सल्ला. बरेच लोक काम काय आहे, नक्की काय करायचं सांगा, किंवा हे वेलनेस म्हणजे काय आहे, आम्ही फर्स्ट टाइम ऐकत आहोत, असं बऱ्याचदा होऊ शकतं. कारण आज ही एक संधी अशी आहे जिथं शिक्षण अनुभवाची कसलीच अट नाहीये. त्यामुळे या कॉलवरती विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, रिटायर्ड पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, प्रत्येक कॅटेगरीचा व्यक्ती आहे. सुशिक्षित असतील किंवा शिक्षण झालेलं नसेल, अनुभवी असतील किंवा अनुभव नसेल सुद्धा, ऑलरेडी एम्प्लॉईड असतील किंवा नसतील सुद्धा, म्हणजे ही संधी सर्वांना समान आहे. बट नेमकं काय आहे हे सांगण्यासाठी इथून पुढचे 60 मिनिटं मी तुमच्या समोर असेल. सो माझी ओळख करून देणं तुम्हाला सर्वप्रथम गरजेचं आहे. तर मी असं इथून गेस करेन की तुम्ही प्रॉपर सेट झालेला आहात, व्यवस्थित बसलेला आहात. किती लोक रेडी आहात आजच्या सेशनसाठी, माहिती ऐकून घेण्यासाठी. काही लोक फिजिकल हँडरेस करतील, पण जे लोक ऑलरेडी झूम वापरतात त्यांना झूमचा हँडरेस सुद्धा करता येईल. तर मी असं समजेन की तुमचं 100% लक्ष फक्त स्क्रीन आणि इथं ज्या काही गोष्टी बोलल्या जाणार आहेत तिकडे आणि तिकडेच असणार. ओके, सो वन्स अगेन मी तुमच्या सर्वांचं स्वागत करेन आजच्या प्रेझेंटेशन मध्ये. 600+ लोक जॉईन झालेत. हा आकडा अजूनही वाढणार आहे, कारण या महिन्याची आमची पहिली बॅच आहे ही मराठी बॅच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही नेटवर्क कनेक्टिव्हिटी चेक करा. कारण एकाच गोष्टीनं आपण इथं जोडलोय, ते आहे नेटवर्क कनेक्ट. त्यामुळे तुम्ही ज्या डिव्हाइसला जॉईन केले त्याचं प्रॉपर इंटरनेट कनेक्शन आहे का, तुम्हाला प्रॉपर ऐकता आहे का, या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेणं किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मी हे सांगेन, हा सेशन मध्येच कुणी लिव्ह करू नका. आलेला आहात बरोबर, ही संधी काय आहे, किंवा मला काही इन्कम करता येईल का, किंवा माझ्याकडे आता मोकळा वेळ आहे, मला काय काम मिळेल का, वगैरे अशा काही गोष्टी. प्रत्येकाचं कारण वेगळं असेल. बट आज तुम्ही जर या सेशनला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकतात आणि तरच ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होणार. जर मध्येच तुम्ही याला लिव्ह केलं, मध्येच मीटिंगच्या बाहेर पडला काही कारणास्तव, तर काय होणार आहे, हाफ नॉलेज काय बोललं जातं, डेंजरस. तुम्हाला हाफ नॉलेज वरती काहीच गोष्टी समजणार नाही. ओके, सो आम्ही त्याच टोटली 60 मिनिटाचं केलेलं. ओके, आपण सुरुवात करणार आहोत आजच्या प्रेझेंटेशनला. पण तत्पूर्वी मी माझी स्वतःची ओळख करून देईन. कारण या संधीला जुडण्याचं तुम्ही इथं पाहणार आहात ना, अशापैकीच मी सुद्धा जुडले होते. तर नमस्कार, माझं नाव आहे भगवती सूर्यवंशी.
बाय बॅकग्राऊंड आय वॉज इंजिनिअरिंग स्टुडंट. मी टेक्निकल बॅकग्राऊंड होते, ज्याच्यामध्ये बघितलं तर माझं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये मास्टर ऑफ इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं होतं. आणि ॲज अ स्टुडंट जेव्हा मी या माझ्या टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये काम करत होते, तेव्हा मला असं वाटलं की अजून काहीतरी मला पार्ट टाइम मध्ये करता यावं. आणि मला ही संधी माझ्या कोचच्या माध्यमातून मिळाली. पण ऑलवेज थँक्स टू मिस्टर मार्क्यूस सर, ज्यांनी या संधीला निर्माण केलं. हे आहेत माझे वेलनेस कोच, म्हणजे स्पॉन्सर. वेलनेस कोच असा व्यक्ती ज्यांनी तुम्हाला आज इकडे तुमच्या कोचनी इन्व्हाइट केलेलं आहे ही संधी काय आहे पाहण्यासाठी. सो ऑलवेज मी यांच्यासाठी थँकफुल आहे, कारण या माध्यमातूनच मला हे वेलनेस इंडस्ट्री काय आहे आणि वेलनेस कोच म्हणजे काय असतं, कसं काम करायचं, या सर्व गोष्टी समजल्या. आणि इथं आल्यानंतर माझा कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नव्हता या फील्डला, या इंडस्ट्रीमध्ये, कारण माझं सगळं टेक्निकल नॉलेज होतं. टेक्निकलमध्ये माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं होतं. बट ऑलवेज थँक्स टू माय मेंटॉर, रिस्पेक्टेड सिनियर वेलनेस कोच मजीद सर अँड हिना मॅडम, ज्या टॉप लेवल लिडरशिपला रिप्रेझेंट करतात भारतामधून. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. यांच्या अंडर मला शिकण्याची संधी मिळाली आणि यांच्यासह आज आम्ही एक टीम आणि ग्रुप म्हणून, फॅमिली म्हणून काम करत आहोत सक्सेसफुली. एक खूप छान असा प्लॅटफॉर्म सिस्टम आहे. ट्रेनिंग इथं मिळतात रेग्युलरली. सर्वात महत्वाची गोष्ट इथं आल्यानंतर काय केली असेल तर ऍज अ स्टुडंट मी जॉईन केलं होतं आणि मला वेलनेस कोच कोण असतो आणि काय करायचं असतं ह्या गोष्टी कुठल्याही माहिती नव्हत्या. बट इथे एक लक्षात आलं होतं की इथं जे सांगतील ते मला करायचंय, कारण मला या संधीसोबत काम करायचंय. सो मी पहिलं काय केलं, प्रोडक्ट यूज करण्यासाठी सुरुवात केली. नंबर 1 न्यूट्रिशन इन द वर्ल्ड, या संधीसोबत काम करताना मला याची माहिती झाली. सो मी स्टार्ट केलं आणि मला खूप असे अमेझिंग रिझल्ट आले, ज्याच्यामध्ये माझा फॅट लॉस झाला, स्किन इम्प्रूव्ह झाली, एनर्जी लेवल वाढली, रोग प्रतिकार शक्ती वाढली, हेल्दी फिलिंग मला व्हायला लागलं, कॉन्फिडन्स गेन झाला आणि माझी ऑप्टिमम हेल्थ इन्क्रीज झाली. खूप हेल्दी फील करते. माझ्यासोबत मी माझ्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा हे गुड न्यूट्रिशन, इथली हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल, या सर्व गोष्टी सांगण्यासाठी सुरुवात केली. आज फॅमिलीमध्ये सुद्धा खूप चांगले असे रिझल्ट आहेत आणि हे रिझल्ट इतर लोकांना सुद्धा शेअर करण्याची संधी या मला अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून समजली. बट काम काय करायचं ऍज अ कोच हे माहिती नव्हतं, कारण मी यापूर्वीच्या आयुष्यामध्ये वेलनेस कोच नावाचाही व्यक्ती असू शकतो या कुठलीही संकल्पना मला माहित नव्हती. बट थँक्स टू ऑलवेज ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टम, इथं ट्रेनिंग सिस्टम एवढी जबरदस्त आहे तर इथं प्रत्येक व्यक्ती हा 0 to हीरो होऊ शकतो. कारण मी टेक्निकल स्टुडंट असून सुद्धा मला माहिती नव्हतं काम कसं करायचं. या गोष्टी इथं मला वेलनेस कोच वर्कशॉप नावाच्या ट्रेनिंगमध्ये शिकण्यासाठी मिळाल्या. इमिजिएट मी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली काम करण्यासाठी, जिथं हेल्थ सेमिनार, हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम, न्यूट्रिशन क्लब याच्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये फिजिकल न्यूट्रिशन क्लब आणि व्हर्च्युअली हॅपी टू हेल्प सेशन, जिथे आम्ही लोकांना आहार आरोग्याविषयी सांगणं, त्यांना कशा पद्धतीचं जीवनशैली असली पाहिजे या सर्व गोष्टी सांगत असताना व्हर्च्युअल सेलिब्रेशन, त्यासोबत आमचे फिजिकल सेलिब्रेशन सुद्धा असतात. आणि हे जे काम आहे ऍज अ कोच हे मला खूप आवडायला लागलं, कारण लोकांना मदत करणं हा एक प्लस पॉईंट इथं माझ्या लक्षात आला. सो मी हे जे काम आहे हे एकटी कुठेही करत नाही, तर इथं वर्किंग टुगेदर लोकांसोबत, आपल्या ग्रुप सोबत, सर्वांसोबत काम करण्याची संधी आहे. आणि हे काम करत असताना मी डेली इथलं न्यूट्रिशन यूज करत आहे. कामासोबत एन्जॉयमेंट, व्हॅकेशन या सर्व गोष्टी आहेत. खूप चांगली अशी कम्युनिटी आहे ज्यांच्यासोबत वर्कआउट, हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आणि त्यासोबत फन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॅकेशन्स, या सर्व गोष्टी एन्जॉय करायला मिळतात. पार्टी टाइम, डान्स आणि खूप सारे म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा या अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आहे. आणि मी ऍज अ कोच काम करायला ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझं पहिलं गोल कम्प्लीट झालं, ते म्हणजे फ्लाईटमध्ये बसण्याचं. जिथं आम्ही शिमला व्हॅकेशन गेलो होतो त्यासोबत रेकग्निशन, मान सन्मान, अप्रिसिएशन प्रत्येकाला आवडतं आणि हा रोल माझ्या आयुष्यामध्ये, या जर्नीमध्ये खूप मोठा आहे, जिथं वेळोवेळी रेकग्नाइज करण्यात आलं. आणि सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे थँक्स टू कॉर्पोरेट, इथं कॉर्पोरेट लेवलची ट्रेनिंग सुद्धा अवेलेबल आहेत. फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुद्धा मी या संधीच्या माध्यमातून केलेलं आहे, जिथं लिडरशिप ट्रेनिंगला क्वालिफाय झाले होते. बँकॉक, पटाया अशा पद्धतीचं हे नॅशनल इंटरनॅशनल ट्रेनिंग असतं. आणि जस्टच आम्ही या फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये गुजरातला जाऊन आलो, जिथं आमचं अहमदाबादला ट्रेनिंग झालं होतं स्पेक्टॅक्युलर, जिथं कशा पद्धतीनं अजून आपण ग्रो करू शकतो वर्ल्ड वाईड, ग्लोबली, या सर्व गोष्टी तिथं सांगण्यात आल्या. आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय, ते म्हणजे इथं आले होते मी इन्कमसाठी,
कारण माझा व्हाय सेट होता की मला आत्ताचं जे काम आहे ते करत करत मला अजून काही करता येईल का. तर हे करत असताना इन्कम सोबत मला ह्या एक्स्ट्रा बोनसमध्ये मिळालेल्या गोष्टी आहेत, जिथं लाईफ इज सेलिब्रेशन, लाईफस्टाईल खूप जबरदस्त आहे, ऑलवेज इथं टीम वर्क थ्रू काम चालतं. आणि हे करत असताना माझ्या अचिव्हमेंट झालेल्या आहेत, जिथं मी माझ्या स्वतःसाठी स्वतःच्या इन्कम मधून मोबाईल परचेस करू शकले, लॅपटॉप स्वतःसाठी घेतला, आणि फक्त स्वतःसाठी नाही तर फॅमिलीमध्ये सुद्धा मी गिफ्ट केलेला आहे. माझ्या पप्पांना पहिली मी 2 व्हीलर गिफ्ट केली माझ्या स्वतःच्या इन्कम मधून, ज्याला आपण माय इन्कम म्हणतो. आणि वन मोर ड्रीम कम ट्रू, ज्याच्यामध्ये आमचं गावाकडे नवीन घर झालेलं आहे, आणि या नवीन घरासाठी सुद्धा मी 50% माझ्या स्वतःच्या इन्कम मधून कॉन्ट्रीब्युशन करू शकले, ज्याच्यामध्ये लिडरशिप, स्ट्रॉंग लिडरशिप सोबत आहे. आणि तुम्ही करू शकता असं सांगणारे खूप सारे लोक आहेत. आणि सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे व्हाय, का करायचं. तर हे माझी फॅमिली, माझं व्हाय आहे, ज्यांच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे फ्युचरसाठी. आणि ज्या कारणाने मी इथे आले होते तो आहे इन्कम. माझा फर्स्ट चेक इन्कम होता 4,932 रुपयांचा, आणि हा पहिला चेक मला खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन गेला. कारण फक्त काम इथं केलं जात नाहीये, तर कामासोबत या सर्व गोष्टी मिळतात. इन्कम, हेल्थ, हॅपीनेस, या सर्व मला आवडायला लागल्या. आणि म्हणूनच मी सिरियसली या संधीला काम करण्यासाठी सुरुवात केली. आणि या संधीच्या माध्यमातून मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे ऍज अ वेलनेस कोच म्हणून काम करत आहे. आणि हे करता करता लास्ट मंथचा हा माझा अमेझिंग इन्कम आहे, ज्याच्यामध्ये चेक आहे 1,76,000 प्लस, बोनस आहे 52,000, रिटेल इन्कम 1,25,000, असा टोटल इन्कम अराउंड 3.5 लाख रुपयांचा आहे. आणि थँक्स टू ऑलवेज इथली सपोर्ट सिस्टम, कारण मी आले होते जस्ट 5-10 हजार काही एक्स्ट्रा मिळतात का हे पाहण्यासाठी. ऍज अ स्टुडंट मी या संधीला जॉईन केलं होतं, पण इथं आल्यानंतर या सर्व गोष्टी समजल्या. बाय द वे, अशा पद्धतीचं जर जर्नी माझ्या आयुष्यामध्ये आली तर आवडेल असं किती लोकांना वाटतं. पण ही जी काही संधी आहे ना, की त्याच लोकांपर्यंत पोहोचणारे जी लोक आज सिरियस आहेत या संधीसाठी. सो सिरियस लोक तीच आहेत जी प्रॉपरली वेल अटायर मध्ये आणि बसून प्रॉपरली हा सेशन ऐकत आहेत. तर आपण जास्त वेळ न घेता प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिलं तर सांगेन एक वेलनेस अपॉर्च्युनिटी मीटिंग. याचा अर्थ काय, 2 प्रकारच्या मार्केटमध्ये इंडस्ट्रीज आहेत, इलनेस आणि वेलनेस. इलनेस म्हणजे जिथं लोक आजारी पडल्यानंतर उपचारासाठी जातात, पण वेलनेस एक असं फील्ड आहे, अशी इंडस्ट्री आहे जिथं लोक स्वखुशीनं जातात, ज्याच्यामध्ये पार्लर, जिम, ब्युटिशियन अशा पद्धतीचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे ऍज अ फिटनेस साठी, जसं जिम इज अ पार्ट. आणि याच्यामध्ये ऍज अ वेलनेस कोच म्हणून काम करण्याची संधी या इंडस्ट्रीमध्ये आहे. पण वेलनेस कोच म्हणजे नेमका कोण हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन. एक असा व्यक्ती ज्याला आरोग्य सल्लागार किंवा हेल्थ ऍडवायझर बोललं जातो, जो प्रत्येक व्यक्तीला निरोगी कसं राहायचं, आहार कसा मेंटेन करायचा, वजन नियंत्रित कसं ठेवायचं, कसं आपलं दैनंदिन रुटीन असलं पाहिजे, निरोगी जीवनशैली कोणती आहे, हे सर्व गाईड करणारा, सांगणारा व्यक्ती म्हणजे असतो वेलनेस कोच. पण आज या वेलनेस कोचची गरज मार्केटमध्ये का आहे, स्कोप किती आहे, हे मी तुम्हाला पहिले स्लाइडच्या माध्यमातून सांगणार आहे. पण मी थोडं डिस्क्लेमर करेन, इथं ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या इंडिव्हिज्युअल आहेत, पर्सन टू पर्सन व्हॅरी होतात, म्हणजे दे आर नॉट टिपिकल. प्रत्येकच इथं कोणत्याही प्रकारचं मेडिक्लेम किंवा इन्कम क्लेम नाहीये. तर आज तुम्ही या संधीला समजून घेणं गरजेचं आहे. भारत आपला फिट इंडिया मिशनवरती काम करत आहे, कारण भारताची जेवढी जास्त लोकसंख्या वाढत आहे ना, त्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच आजारपण सुद्धा वाढत आहे. आणि हे आजारपण हलक्या फुलक्या आजारांचं नाहीये, तर खूप मोठमोठे आजार, ज्याला जीवनशैलीचे आजार, लाईफस्टाईल डिसीज बोललं जातं, हे किती भयानक प्रमाणात वाढतायत हे तुम्हाला लक्षात येईल. हा जो आहे करंट हेल्थ सिनॅरिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल 75% वुमेन आणि 54% मेन यांच्यामध्ये ऍबडोमल ओबेसिटी आहे. म्हणजे अशी लोक की ज्यांच्याकडे वाढलेला पोटाचा घेर आहे, फॅट पर्सेंटेज वाढत आहे. आणि हे सर्व गोष्टी वाढत असताना आज ओबेसिटीमध्ये बघितलं तर 13 करोडच्या आसपास डायबिटीज, त्याचबरोबर हायपरटेन्शन, बीपी असे आजार असणारे लोकांची संख्या करोडोंमध्ये आहे, लाखोमध्ये नाहीये. तर हा सर्व गोष्टींचा विचार करता इंडियन गव्हर्नमेंटनं हे फिट इंडिया मोमेंटम सुरू केलेलं आहे. तर याची कारणं काय आहेत हे नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला लगेचच लक्षात येणार आहे. कारण आज जागतिक एक समस्या आहे, ती म्हणजे ओबेसिटी, वाढलेलं वजन, वाढतं चरबीचं प्रमाण शरीरामधलं. आणि हे ग्लोबली आहे, म्हणजे हा एक जागतिक समस्येचा भाग आहे. कारण आज ओबेसिटीच्या जर रिस्क बघितल्या ना, तर जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये 30% पॉप्युलेशन ओव्हरवेट आहे.
30% लोक वाढत्या वजनाने परेशान आहेत. आणि हे फक्त मोठ्या लोकांमध्ये नाहीये, रॅपिडली इन्क्रीजिंग चाइल्डहुड ओबेसिटी, लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं आणि वाढत्या वजनाचं प्रमाण वाढत आहे. आणि आज भारतामध्ये जर सर्वे केला 30 वर्षापेक्षा जास्त लोकांचा, तर त्या 5 लोकांमध्ये एक तरी व्यक्ती असा आहे की ज्याला शुगर आहे, डायबेटिसचा त्याला त्रास आहे. आणि ह्या सर्व गोष्टी विचार घेत असताना असं निदर्शनास आलं, भारत आपला 3 ते 4 पटीनं अग्रेसर आहे ऍज कम्पेअर टू अदर कंट्रीज हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये. आज तुम्ही विचार कराल, हे सर्व गोष्टी ज्या काही आहेत ना, हे डॉक्टरांकडून आलेल्या आहेत. कारण डॉक्टरांचं म्हणणं काय आहे बघा, 70% जे लोक व्हिजिट करतात हॉस्पिटलला, हे कशासाठी करतात? डाएट रिलेटेड प्रॉब्लेमसाठी. आणि त्यामध्ये जर बघितलं ना, तर 70% हे कसे असतात? ड्यू टू मेजर 4 डिसीज जे आहेत ते कार्डिओव्हास्क्युलर, स्ट्रोक, कॅन्सर, डायबिटीस, हे 4 डिसीजमुळे लोकांचा देहांत होण्याची संख्या वाढत आहे. आणि त्यासोबत डॉक्टर स्वतः सांगतात यापैकी गोष्टी आपण 50% कंट्रोल करू शकतो. कशा करू शकतो? जर आपण आपला आहार बदलला आणि आपली जीवनशैली बदलली तर. पण बदलायचं कसं, कोणता आहार घ्यायचा, हे सांगणारी व्यक्ती कोणी नाहीये. आणि हेच सांगण्याचं काम ऍज अ वेलनेस कोच म्हणून करायचं आहे. कारण आज मार्केटला जर बघितलं तर या फील्डला खूप मोठा स्कोप आहे. येस, तर नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला काही गोष्टी समजणार आहेत. लक्ष आहे सर्वांचं, कारण काही गोष्टी फास्ट होणार आहेत, पण तुम्हाला इकडं तुमचं लक्ष प्रॉपर असणं गरजेचं आहे. ओके, येस, नेक्स्ट स्लाइड. तर जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं काय आहे बघा, आज 5 प्रकारचे डिसीज व्हायला लागलेले आहेत. लाईफस्टाईल डिसीजेस, जीवनशैलीशी निगडीत. पहिला आहे टाइप 2 डायबिटीज, देन हार्ट डिसीज, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, सर्टन फॉर्म ऑफ कॅन्सर. हे 5च आजार आहेत का? नाही, याच्याही पेक्षा खूप जास्त आजार आहेत. पण हे 5 मेजर डिसीज आहेत हे मोठे. हे होण्याचं कारण काय आहे? ओबेसिटी इन्क्रीजेस द रिस्क फॉर ऑल दिस डिसीजेस. याचा अर्थ वाढतं वजन, वाढतं चरबीचं प्रमाण शरीरातलं हे आजारांना निमंत्रण देत आहे. आणि याच्याचमुळे जर बघितलं ना, आज इंडियन लोकांमध्ये खूप सारे हे वजन, त्याचबरोबर फॅट पर्सेंटेज वाढत आहे. आणि याचं कारण काय आहे? तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये, प्रतिदिन आपल्या जेवणामध्ये, भोजनमध्ये काय आहे बघा, आपल्या डिशचा जर विचार केला तर आपल्या आहारामध्ये नको असणाऱ्या गोष्टी जास्त आहेत आणि ज्या हव्यात आपल्या शरीराला, आहाराला, आरोग्याला, त्या कमी आहेत. त्यापैकी बघा एक्सेस काय आहे? मीठ, साखर, फॅट्स, ऑइली जास्त खाणं, जास्त कॅलरीचं, कार्बोहायड्रेट्स, अशा गोष्टी जास्त आहेत. आणि ज्याची शरीराला नितांत गरज आहे, विटॅमिन्स, मिनरल, प्रोटीन, फायबर आणि पाणी सुद्धा. पण या गोष्टी आपण खूप कमी प्रमाणामध्ये देत आहोत. आणि हे आपल्या आहारामध्ये इनबॅलन्स असल्यामुळं प्रत्येक मानवी शरीर हे सुद्धा कसं झालेलं आहे? इनबॅलन्स झालेलं आहे. वजन वाढत आहे, फॅट वाढत आहे आणि वाढत्या वजनाबरोबर आजारांची संख्या वाढत आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर फूड डिटरोरिएशन, शेती करण्याची पद्धत बदललेली आहे, पारंपरिक होती आता आधुनिक झालेली आहे. फळं, पालेभाज्या, कडधान्य, डाळ या सर्व गोष्टींचा विचार केला ना, तर कोणत्याच गोष्टी अशा नाहीयेत की ज्याला प्रीमॅच्युअर केलं जात नाही. इंजेक्शन करणं, त्याला कलरिंग करणं, पेस्टिसाइड्स, केमिकल्सचा हेवी जास्त वापर करणं, त्यासोबतच बघितलं तर ट्रान्सपोर्टेशन चुकीचं आहे, हँडलिंग क्वालिटी खूप खराब आहे. आणि शेतीपासून मंडई आणि मंडईपासून किचन पर्यंत जे आहार येतो आणि मग जे आपल्या शरीरामध्ये जातं, हे सर्व गोष्टी जर बघितल्या ना, त्याच्यामध्ये खूप सारे दूषित घटक चाललेले आहेत. हे झालं आहाराचं. पण मेन कॉज ऑफ ओबेसिटी काय आहे माहिती का? आजचं मॉडर्नायझेशन, ज्याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीज नाहीयेत, प्रत्येक माणसाला स्ट्रेस आहे, सेलफोन गेमची संख्या वाढत आहे, मैदानी खेळ कमी झाले, पण मोबाईल मधले खेळ खूप जास्त वाढू लागले, गेम, सेलफोनच्या. त्याचबरोबर आहारामध्ये जसं मी सांगितलं, केमिकल, पेस्टिसाइड्स एवढंच नाहीये, तर आहारामध्ये सुद्धा प्रगती झाली, ती पण चुकीच्या पद्धतीने. जिथं फास्ट फूड्स, हॉकर फूड्स, प्रिझर्व फूड्स जे साठवून ठेवलेत, खूप सारे इन्स्टंट फूड्स इझिली अवेलेबल, टीव्हीनं रेकमेंड केलेले फूड, अशा सर्व गोष्टी. आणि त्यात झोपेचा अभाव आहे, प्रॉपर झोप नाहीये. आणि याच्यामुळे काय झाले? द शेप ऑफ थिंग्स आर चेंज. याच्यामध्ये बघितलं ना, तर या स्लाइड मध्ये तुमच्या लक्षात येईल आधी मानव कसा होता आणि आत्ताचा मनुष्य कसा झाला. आणि याचं कारण काय आहे बघा, रेड अक्षरात लिहिले का खाली, नॉट हॅव अ प्रॉपर गायडन्स. याचा अर्थ काय? हे मार्गदर्शन करणारच कुणी नाही, म्हणजे वेलनेस कोचच नाहीये. सो चाइल्डहुड ओबेसिटी हा पण एक एपिडेमिक आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा बीपी, शुगर सारखे आजार वाढत आहेत. कमी वयामध्ये एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल साईज येत आहेत. आणि याला पण कारणीभूत हेच आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी, स्ट्रेसफुल लाईफ, व्हिडिओ गेम्स, सततचं त्यांचं बसणं, नको असणाऱ्या गोष्टी खाणं. आणि हे सर्व होत असल्यामुळं काय झालेलं आहे, आज पालकच अवेअर नाहीयेत, त्यामुळे लहान मुलांना सांगणार कोण? म्हणून हे सांगण्याचं, प्रॉपर गायडन्स करण्याचं काम म्हणजे कोणाचं असतं?
वेलनेस कोचचे, एक असा व्यक्ती जो स्वतः निरोगी आहे, स्वतः एक चांगली जीवनशैली जगत आहे आणि इतर लोकांना ती कशी जगवायची त्या गोष्टी सांगणारा व्यक्ती. पण हे काम कोणालाही तुम्हाला डोर टू डोर सेलिंग किंवा चेन मार्केटिंग, बायनरी पद्धत किंवा काहीतरी विक्री आहे अशा पद्धतीचं मुळीच नाहीये. कन्सेप्टला समजून घ्या. फिट इंडिया मुवमेंट ऑलरेडी सुरू आहे आणि त्या फिट इंडिया मुवमेंटला कॉन्ट्रीब्युशन चालत आहे. आणि इथली ज्या तुम्ही परिवारामध्ये एंटर केलेला आहे संधीमध्ये, इथं ट्रेनिंग सपोर्ट सिस्टीम एवढी जबरदस्त आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकटे नाही तर प्रॉपर पूर्ण टीम सोबत काम करता. ऍज अ कोच म्हणून कसं करायचं हे शिकवलं जातं. फक्त काम करण्याची संधी तुम्हाला आणि डिसिजन तुमचा असतो. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या मी सांगितल्या आता, फिजिकल ऍक्टिव्हिटीज, खाणं, आहार विहार बदलला, याचा परिणाम काय झाला? असंतुलन वाढलं. जो माणूस निरोगी आयडियल शेप मध्ये होता त्याचा शेप वाढायला लागला. आणि या ओबेसिटीमुळे काय झालं माहिती का? वजन आणि ओबेसिटी वाढल्यामुळे काय झालं? आरोग्याच्या तक्रारी जास्त निर्माण झाल्या. प्रत्येक व्यक्तीनं कोणत्या ना कोणत्या दुखण्यानं, आजारानं परेशान आहे. आणि याच्याच सर्वे करून जागतिक आरोग्य संघटना म्हणते की लठ्ठपणाला आरोग्याचा क्रमांक 1चा शत्रू म्हणून जाहीर केला आहे. आज माणसाचा खरा शत्रू कोण असेल तर हे लठ्ठपणा आहे. लठ्ठपणा म्हणजे काय? शरीरामध्ये चरबीचं अतिरिक्त प्रमाण वाढणं, याला म्हणतात लठ्ठपणा. आणि या सर्व गोष्टी आहेत. सो याला समजून घेणं पण गरजेचं आहे. तुम्ही ज्या आता गोष्टी ऐकायला लागला ना, तुमच्या लक्षात येईल की स्कोप किती आहे या फील्डला. येस, तर नेक्स्ट स्लाइड मध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगेन, हे असंतुलन तर झालं, पण आता बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की कोण वेलनेस कोच आणि काय फायदा वेलनेस कोच बनलो तर. ही स्लाइड तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ग्रेट अपॉर्च्युनिटी टू बिकम वेलनेस कोच. एक आरोग्य सल्लागार बनण्याची अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. कारण आज मार्केटला खूप गरज आहे लोकांना वेलनेस कोचची. जेवढे लोकसंख्या वाढत आहे ना, तेवढ्या जास्त वेलनेस कोचेसची गरज आहे. पण हे जर वेलनेस कोच म्हणून काम करण्याची सुरुवात केली तर काय फायदे आहेत हे समजून घ्या. तर तुम्ही ऍज अ कोच काम करायला लागताय ना, तर याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शिक्षण आणि अनुभवाची अट नाहीये. पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला. एज्युकेशन, क्वालिफिकेशन मॅन्डेटरी नाहीये. दुसरी गोष्ट, यू कॅन वर्क फ्रॉम होम. तुम्हाला कोणीही बॉस नाहीये. तुम्ही घरातून सुद्धा ऑनलाईन माध्यमातून काम करू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट आहे अपॉर्च्युनिटी टू अर्न एक्स्ट्रा इन्कम. बरीच लोक म्हणतील आम्ही ऑलरेडी चांगला जॉब आहे, ऑलरेडी बिझनेस आहे, ऑलरेडी वेल सेट फॅमिली आहे, नो प्रॉब्लेम. पण आज असं कोणताच व्यक्ती नाहीये की ज्याला एक्स्ट्रा इन्कम नकोय. सो तुम्ही आहे ते काम सांभाळत, त्याला डिस्टर्ब न करता पार्ट टाइम मध्ये सुद्धा तुम्ही काम करून अर्न एक्स्ट्रा इन्कमच्या संधीसोबत काम करू शकता. सो यू कॅन टीच युअर फॅमिली हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल अँड स्टे हेल्दी अँड फिट. याचा अर्थ काय? या संधीसोबत काम करत असताना फक्त पैसा येणार नाहीये, फक्त इन्कम येणार नाहीये, याच्यासोबत एक चांगलं आरोग्य मिळणार आहे. कोणाला? तुम्हाला स्वतःला. आणि आपण त्याच गोष्टी आपल्या फॅमिलीला सुद्धा देऊ शकतो. किती लोकांना आवडेल मी निरोगी, माझी फॅमिली निरोगी? आवडेल ना प्रत्येकाला? कारण आज वाढत्या आजारपणामुळे तुमच्या सुद्धा घरामध्ये किंवा तुमचा विचार करता आज हॉस्पिटलायझेशन मध्ये खूप सारे मोठे एक्सपेन्सेस वाढत आहेत. तर इथे ही संधी आहे स्वतः आणि फॅमिलीला फिट ठेवण्याची. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अपॉर्च्युनिटी टू चेंज अदर पीपल लाईव्ह. याचा अर्थ काय? दुसऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याची संधी सुद्धा इथं आहे. लोकांची जीवनशैली बदलण्याचा इथे सुद्धा आपल्याला ही संधी आहे. यू कॅन डेव्हलप युअर पर्सनॅलिटी. महत्वाचं हे आहे. आज बरीच लोक असे आहे प्रत्येक लेवलला काम करतात वेगवेगळ्या फील्डमध्ये, बट पीडी डेव्हलपमेंट, स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट काय, या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं शिकवल्या जातात. कारण एक वेलनेस कोच असा पर्सन आहे ना, आयडियल पर्सनॅलिटी ज्याला बोललं जातं, जो निरोगी आहे, फिटनेस मध्ये आहे, गुड लुक मध्ये आहे. या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला ट्रेनिंग सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातून सांगतो. आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लास्ट आहे ती म्हणजे यू कॅन गेट ट्रेनिंग अँड सपोर्ट सिस्टम. याचा अर्थ काय? तुम्हाला प्रत्येक स्टेपला कोणतं एज्युकेशन, कोणतं शिक्षण महत्वाचं आहे हे इथं शिकवलं जातं ट्रेनिंग सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातून. प्रत्येक स्टेपला आम्ही तुमच्या सोबत आहोत. इथे एक असा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जिथं प्रत्येक व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीनं ऍज अ कोच म्हणून काम करू शकते. चांगला हेल्थ, चांगली इन्कम, या पद्धतीचं गोष्टी त्यांना मिळू शकतात. बट हर्बलाइफचंच न्यूट्रिशन का वापरायचं हे मी सांगेन, महत्वाचं आहे. कारण ऍज अ वेलनेस कोच काम करत तर आहोत, पण आपण लोकांना एक सकस संतुलित आहार प्रोव्हाइड करणार आहोत, एक निरोगी जीवनशैली. आणि या निरोगी जीवनशैलीमध्ये सर्वात महत्वाचा रोल आहे म्हणजे आत्ताचं जे चुकीचं खाणं आहे त्याला रिप्लेस करणं, आणि ते आहे न्यूट्रिशन, पोषणयुक्त आहार. आणि हे पोषणयुक्त आहार बनवणारी कंपनी आहे आपली हर्बलाइफ इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. एकदा जोरदार क्लॅपिंग त्याच्यासाठी करायचं आहे. कारण आज आपण कोच म्हणून काम करणार आहोत, पण कोणत्या कंपनी सोबत, काय बॅकग्राऊंड आहे, या गोष्टी आता मी इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता जेवढं सांगितलं लक्षात आलं? लक्ष आहे तुमचं?
या सर्व आकडेवारी बघून तुम्हाला लक्षात आलं असेल, अरे किती गरज आहे लोकांना वेलनेस कोचची. मार्गदर्शकच कोणी नाहीये, कारण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटल आहे, पण आजारी पडू नये म्हणून काय करायचं सांगणारा व्यक्ती कोणी नाहीये. किती मोठी गोष्ट आहे ती. बट ऑलवेज थँक्स टू अवर रिस्पेक्टेड फाउंडर मिस्टर मार्क्यूस सर यांच्यासाठी क्लॅपिंग, कारण यांनी सुरुवात केली कंपनीची या गुड न्यूट्रिशनची आणि या कन्सेप्टची सुद्धा. कारण आज जर बघितलं ना, याच्या पाठीमागं सुद्धा इमोशनल रिझन आहे. त्यांच्या आई मिसेस अॅना ह्यूज ह्या वाढलेल्या लठ्ठपणामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. मग जसा त्यांच्या आईचा झाला ओबेसिटीमुळे मृत्यू, तसा जगात इतर कोणाचा होऊ नये म्हणून त्यांनी या संधीची या कंपनीची सुरुवात केली. आणि आज जर बघितलं ना तर खूप सक्सेसफुली हे काम ग्लोबली सुरू आहे. फक्त एका देशामध्ये नाही तर तब्बल 95 देशामध्ये सुरू आहे. सुरुवात झाली होती 1980 साली. 1980 ते आज 2024 विचार केला तर 43 वर्ष सक्सेसफुली ऑलरेडी झालेली आहे. आणि हे आपल्या कंपनीचे फाउंडर मेंबर आहेत. आज कंपनीचं विजन आणि मिशन काय आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. कंपनीचं विजन आहे चेंजिंग पीपल लाईव्ह, म्हणजे काय, लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करणं, एक निरोगी जीवनशैली त्यांना सांगणं. आणि मिशन काय आहे, ज्या लोकांकडे चांगलं आरोग्य नाहीये त्यांना न्यूट्रिशनच्या माध्यमातून चांगलं आरोग्य द्यायचं. जे एक्स्ट्रा इन्कम करू इच्छितात त्या लोकांना ऍज अ वेलनेस कोच अपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून चांगला इन्कम मिळवून द्यायचं, हे मिशन आहे. आणि हे पूर्ण विजन आणि मिशन इथिकली चालतं. हे सर्व काम इथिकली नियमाला धरून चालतं. कोणाचीही कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जात नाही. म्हणून कंपनी 1-2 वर्ष नाही तर गेले 43 वर्ष सक्सेसफुली काम करत आहे. 44 इज रनिंग नाव, 44वा सुरू आहे आणि 95 देशात काम करते, फक्त भारतामध्ये नाही. आणि ओव्हरऑल जर बघितलं ना ग्लोबली तर आज बघितलं 10 करोड पेक्षा जास्त समाधानी ग्राहक आहेत, ज्यांनी ऑलरेडी हे न्यूट्रिशन इथले प्रोडक्ट्स यूज करून कळवलेलं आहे नोटरी करून की आम्हाला याचे रिझल्ट आहे आणि आम्हाला खूप छान वाटतं. आणि कोणतीही कंपनी सक्सेसफुल आहे केव्हा मानतो आपण, त्याचं वार्षिक उत्पन्न. आज मला सांगायला प्राऊड फील वाटतं, गेल्या 2022 या वार्षिक उत्पन्न जर बघितलं कंपनीचं ते आहे 58,000 करोड प्लस. एवढं जास्त, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या न्यूट्रिशनची किती गरज आहे लोकांना. जर आज एवढे लोक म्हणजे रिटेल सेल होऊ शकतो तर किती लोकांना या गोष्टींची गरज आहे. दुसरी महत्वाची म्हणजे काय आहे की वर्ल्ड लीडर इन वेलनेस इंडस्ट्री. वेलनेस इंडस्ट्रीमध्ये प्रॉपर एक पायोनियर कंपनी आहे जी वेट मॅनेजमेंट मध्ये काम करते आणि टॉप लेवलचं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. सो संधी खूप बेस्ट आहे आणि संधी सोबत कंपनीचं प्रोफाईल हे जे तुम्ही ऐकायला लागला तर ऑलरेडी सक्सेसफुल आणि वेल रेप्युटेड कंपनी सोबत काम करण्याची संधी ऍज अ कोच कोणत्याही शिक्षण अनुभवाच्या अटीशिवाय आहे. आणि हा आहे कंपनीचा ग्रोथ चार्ट. 1980 साली सुरुवात झाली होती आणि जसं मी सांगितलं सकस संतुलित आहार बनवण्याचं काम चालतं. आणि आहार ही माणसाला किती वेळा लागणारी गोष्ट आहे, सकाळ दुपार संध्याकाळ, बरोबर. अन्न वस्त्र निवारामध्ये बेसिक नीड जर बघितली ना तर अन्नाची आहे. आणि म्हणूनच अन्नाच्या क्षेत्रामध्ये काम असल्यामुळे हा ग्राफ तुम्हाला कुठेही खाली गेलेला दिसत नाहीये. डे बाय डे, इयर बाय इयर याच्यामध्ये वाढ होत गेली आणि 2022 साली जर बघितलं तर एका वर्षाचं उत्पन्न आहे 58,000 करोड प्लस. हे ग्लोबली झालं, 95 देशासाठी सांगितलं मी. पण आज आपण इंडियातून आहोत, भारतामधून, बरोबर. आणि जसं सांगितलं इंडिया फिट इंडिया मुवमेंट वरती काम करत आहे. पण इथं इंडियामध्ये हर्बलॅब कधी आलं किंवा ही संधी कधी आली तर 1999 साली. म्हणजे आपण आता या संधीला भारतामध्ये 25 वर्ष सक्सेसफुली कंप्लीट केलेली. एकदा जोरदार क्लॅपिंग. अशी संधी जी ऑलरेडी भारतामध्ये सक्सेसफुली काम करत आहे, यासोबत तुम्हाला काम करण्याची संधी आहे ज्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त असोसिएट लोक, असोसिएट इन द सेन्स 5 लाखापेक्षा जास्त लोक असे आहेत जी वेलनेस कोच म्हणून काम करतात. आणि हे काम करण्यासाठी आपल्याकडे 12 सेल सेंटर्स आहेत, 16 बिअर हाऊसेस आहेत, 8 क्विक रिस्पॉन्स सेंटर्स आहेत ज्याच्या माध्यमातून हे न्यूट्रिशन प्रोडक्शन पोहोचवलं जातं. सर्वात महत्वाचं म्हणजे दिस अपॉर्च्युनिटी लीड्स टू इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. याचा अर्थ काय, डायरेक्ट सेलिंग म्हणजे आपण आणि कंपनी याच्यामध्ये कोणताही स्टॉकिस्ट होलसेलर असा काही दुवा नाहीये, त्यामुळे प्रॉफिट ऑफ मार्जिन व्हेरी हाय असतं. पायोनियर आहे मिल्क रिप्लेसमेंट मध्ये, कोणतंही औषध नाही, एक पौष्टिक आहार बनवण्याचं काम आहे. हेड ऑफिस आहे बेंगलोर येथे आणि वेस्ट रिजनचं ऑफिस आहे अहमदाबाद, मुंबई येथे. येस, तर या काही गोष्टी आहेत. त्याचबरोबर प्राऊड फील होणारी गोष्ट म्हणजे 2007 साली राष्ट्रीय गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित केले कंपनीला. कारण काय आहे तर भारताच्या इकॉनॉमिक मध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, खूप मोठा वाटा आहे हर्बलॅबचा आणि याच बेसवरती त्याला 2007 साली राष्ट्रीय गौरवरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्या जोरदार क्लॅपिंग. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे हे सर्व सांगण्याची गरज काय आहे,
कारण ही कन्सेप्ट, ही जी कंपनी आहे किंवा ही संधी आहे याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍडेड आहेत हे समजणं गरजेचं आहे. आणि हे न्यूट्रिशन जे बनवलं जातं ना, याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त सायंटिस्ट आणि डॉक्टर्स लोक आहेत, ज्याच्यामध्ये काही लोकांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. पहिले आहेत डॉक्टर लुईस इग्नारो, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, जगातले एकमेव डॉक्टर आहेत असे. दुसरे आहे डेव्हिड हिप्पर, त्यांना 9 वेळा बेस्ट डॉक्टर ऑफ अमेरिका पुरस्कार मिळालेला आहे. असे दिग्गज डॉक्टर या न्यूट्रिशनच्या बिहाइंड आहेत. आणि भारताला आज रिप्रेझेंट करणार आहेत डॉक्टर अनुप मिश्रा. आज भारतामध्ये डायबिटीज वरती बोलण्याचा प्रथम अधिकार कोणाला असेल तर डॉक्टर अनुप मिश्रा सरांना आहे. असे दिग्गज डॉक्टर या न्यूट्रिशन बिहाइंड आहेत. म्हणजे हे बनवलंय, फॉर्म्युलेटेड आहे, ऑलरेडी प्रूव्हन आणि सायंटिफिकली डिझाईन केलेलं आहे. याला फक्त खायचं कसं, द्यायचं कसं, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं ऍज अ कोच म्हणून वेलनेस कोच वर्कशॉपमध्ये ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवल्या जातात. तर असे दिग्गज डॉक्टर्स आहेत न्यूट्रिशनच्या बिहाइंड. पण आता एक कन्सेप्ट असणार आहे की नेक्स्ट आम्ही करायचं काय, बरोबर. पण आज तुम्ही हा सेशन एंड बघताय, प्रॉपरली त्याचं डिसिजन घेताय ना, तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा लक्षात येणार आहे की किती संधी मोठी आहे. प्रोडक्ट बद्दल अजून सांगायचं तर 100% शुद्ध शाकाहारी आहे, डायटरी सप्लिमेंट आहे, कुठलं मेडिसिन नाहीये, आहारच आहे, फूड रिसर्च आणि अनालिसिसने याला सर्टिफाईड केलेलं आहे. आणि सर्व प्रोडक्ट्स न्यूट्रिशन ISO 9001 फॅसिलिटीने बनवले जातात. आणि आता सांगेन तुम्हाला हे वापरतं कोण. तर यांना किती लोक ओळखतात? क्रिस्टियानो रोनाल्डो, फिटनेस आणि फुटबॉल चॅम्पियन. त्यासोबत आहेत MC मेरी कॉम, स्पोर्ट पर्सन, सायना नेहवाल, क्रिकेट सेन्सेशन विराट कोहली, लक्ष्य सेन. हे जेवढ्या लोकांची मी नावं घेतली ना, हे सर्व आपल्या ह्या न्यूट्रिशनला युज करतात आणि या न्यूट्रिशनचे हे ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करतात. आणि आज जर बघितलं तर यांचा जो स्पोर्ट मधला परफॉर्मन्स आहे याच्यानुसार हे दे आर अ जेन्युइन युजर, हे ऑलरेडी युज करतात. म्हणजे एक अशी संधी, असं न्यूट्रिशन, असा पौष्टिक आहार जे ऑलरेडी एवढे चांगले स्पोर्ट पर्सन युज करतात, ते आपण खाऊन इतर लोकांना कशा पद्धतीनं घ्यायचं याचं काम म्हणजेच वेलनेस कोचचं काम करायचं आहे. पण नेमके याचे फायदे काय होणार हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याला बोलतात सक्सेस स्टेप. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे. पण बाय द वे किती लोकांचं लक्ष आहे? काही लोकांचे मेसेजेस आहेत की काम काय आहे सांगा वगैरे. पण मुद्द्याच लगेच बोललं तर त्या गोष्टी तुम्हाला लगेच कन्सेप्ट क्लिअर नाही होणार. पण हे सर्व नॉलेज, ही बॅकग्राऊंड तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सो एकदा स्वतःसाठी जोरदार क्लॅपिंग करा, कारण तुम्ही अशा संधीत आहात ना जिथं फक्त इन्कम नाही मिळणार तुम्हाला. इन्कम तर कोणत्याही क्षेत्रामध्ये मिळतो, पण इथं तुम्हाला इन्कम सोबत एक चांगलं आरोग्य मिळणार. कारण आज निरोगी राहण्याची गरज खूप, म्हणजे काळाची गरज आपण याला म्हणू शकतो. तर या संधीसोबत जसं मी प्रोडक्ट बद्दल सांगितलं तुम्हाला, तर हे प्रोडक्टच आपल्याला इन्कम कमवून देतात. पण कसे? नो डोर टू डोर सेलिंग, नो एनी काइंड ऑफ चेन मार्केटिंग. तर इथं मी जे सांगितलं ना, ट्रेनिंग आणि सपोर्ट सिस्टम मिळते. तर इथं ऑलरेडी एक असा ट्रॅक रेडी आहे ज्याच्यावरती जर तुम्ही शिकून ट्रेनिंगच्या माध्यमातून जर सुरुवात केली ना, तर खूप चांगल्या प्रकारे अर्निंग पण करू शकता. आणि अपॉर्च्युनिटी काय आहे? आज जर तुम्ही एक लायसन्स साइन अप केलं की मला यस करायचंय ऍज अ कोच काम म्हणून, तर वेलनेस कोचचं लायसन्स साइन अप केलं तर तुम्हाला 95 देशांमध्ये काम करण्याची संधी आहे. फक्त भारतातच नाही, तर एका देशामध्ये इथं राहून तुम्ही 95 कंट्रीज मध्ये सुद्धा काम करू शकता. आणि इन्कम कशा स्वरूपात येतो? रिटेल, होलसेल, रॉयल्टी, बोनस. रिटेल इन्कम ज्याला आम्ही डेली कॅश प्रॉफिट म्हणतो, होलसेल इन्कम आहे, रॉयल्टी, बोनस हे तुम्हाला चेकच्या माध्यमातून येतात. त्यासोबत आहेत स्पेशल व्हॅकेशन्स, इंटरनॅशनल ट्रॅव्हल करण्याची संधी आहे आणि ट्रेनिंग महत्वाचं. कारण शिक्षण अनुभवाची अट नाहीये, पण वेळोवेळी मिळणाऱ्या ट्रेनिंगमुळे एक बेस्ट वेलनेस कोच म्हणून काम करणं आणि सक्सेसफुल होण्याची संधी सुद्धा यासोबत आपल्याला समजते. आणि ह्या आहेत सक्सेसच्या स्टेप्स. कारण मी जसं सांगितलं, कंपनी आयडियल इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची मेंबर आहे, तर प्रॉफिट ऑफ मार्जिन व्हेरी हाय आहे. तर हे कोणतं आहे? 25% पासून 50% पर्यंत. 25% हे फक्त तुमच्या इनिशियल डिसिजन वरती डिपेंड आहे. जास्त सुरुवात केली तर लगेच तुम्ही 25% पासून काम करू शकता. थोडं स्मार्ट डिसिजन केला तर 35% VIP डिस्ट्रीब्युटर आहे, 42% सक्सेस बिल्डर आहे. दुसरी आहे ती आहे परमनंट, एक आहे टेम्पररी. आणि जी कंपनी 43-44 वर्ष सक्सेसफुली कार्यरत आहे, 95 देशात काम करते, अशा सक्सेसफुल कंपनी सोबत 50% पार्टनरशिप मध्ये सुद्धा ऍज अ सुपरवायझर काम करण्याची संधी आहे. तर हे 25 ते 50% प्रॉफिट कसं मिळणार आणि नेमकं काय काम करायचं, हे सर्व गोष्टी तुम्हाला वेलनेस कोच वर्कशॉप मध्ये सांगितल्या जातात. पण तत्पूर्वी मी काही लोकांना तुम्हाला इथं असं भेटवणार आहे जे असेच तुमच्यासारखे आले होते, जसं आज तुम्ही इथे आलाय
आणि त्या लोकांनी या संधीसोबत काम करायला सुरुवात केली. डिफरंट बॅकग्राऊंडचे आहेत, जसं मी सांगितलं तुम्हाला. आज या कॉलवरती काही विद्यार्थी आहेत, स्टुडंट, त्यासोबत हाऊसवाईफ आहेत आणि त्यासोबत अशी पण लोक आहेत की जे ऑलरेडी कोणता तरी बिझनेस करतात, तरी सुद्धा त्यांना पार्ट टाइम मध्ये करायचंय. तर काही लोकांना मी भेटवेन, तुम्ही त्यांना काळजीपूर्वक ऐका, त्यांची जर्नी कशी आहे. तर पहिले आहेत आपल्याकडे सौरभ शेंडगे. तर येस सौरभ सर, ओव्हर टू यू. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आवाज येतोय मॅडम माझा? येस. ओके. तर माझं नाव सौरभ शेंडगे. मी या कंपनी सोबत, या ऑपॉर्च्युनिटी सोबत गेले 4 वर्ष जॉईन झालेलो आहे. ॲज अ बॅकग्राऊंड स्टुडंट होतो मी. माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी डिरेक्टली बाहेर कोणत्याही प्रकारचा जॉब न करता मला एक स्वतःच्या हिमतीवरती वेगळं काहीतरी करायचं होतं, यासाठी जॉईन झालो होतो. आणि अशीच तुम्हा लोकांसारखी ही ऑपॉर्च्युनिटी मीटिंग, वेलनेस कोच ऑपॉर्च्युनिटी मीटिंग बघून माहिती घेऊन मी जॉईन झालो. या मीटिंग मध्ये मला ज्या काही गोष्टी समजल्या, त्यानंतर वेलनेस कोच वर्कशॉप इथं सांगण्यात आलं, ते प्रमोट केल्यानंतर मी वर्कशॉप बघितलं, ज्यामध्ये मला माझ्यासमोर एक थोडंसं पिक्चर क्लिअर झालं की बाबा माझा बॅकग्राऊंड काय आणि मी यामध्ये काय करिअर करू शकतो. आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली. स्टेप बाय स्टेप करत करत मी काम चालू केलं. त्यानंतर जर बघायला गेलं तर माझं हेल्थ रिझल्ट जर बघायला गेलं तर माझी मिसेस देखील माझ्यासोबत काम करते. त्यामध्ये आमच्या दोघांचं देखील हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन चांगलं झालेलं आहे. त्यानंतर थँक्स टू माझी मम्मी जी आहे ती माझी स्पॉन्सर आहे, जिनं या कंपनी सोबत, या ऑपॉर्च्युनिटी सोबत माझी ओळख करून दिली. आणि थँक्स टू माय मेंटॉर मस्जिद सर आणि हिना मॅडम, ज्यांच्यामुळे मी आज या कंपनी सोबत चांगल्या पद्धतीने काम करतोय. हा माझा हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन रिझल्ट आहे, माझ्या मिसेसचा आणि माझा. आणि त्यानंतर जर बघायला माझे जे मेंटर मस्जिद सर, हिना मॅडम, त्यांनी मला यामध्ये कसं पुढे मी जाऊ शकतो, कारण की माझा बॅकग्राऊंड वेगळा होता, तर यामध्ये मी कसं करिअर माझं डेव्हलप करू शकतो, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी बिझनेस करतोय चांगल्या पद्धतीनं. आमचा न्यूट्रिशन क्लबच्या माध्यमातून ट्रेनिंग्स आणि सपोर्ट सिस्टम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं ट्रेनिंग्स घेत शिकत बिझनेस वाढवला गेला. आज असं वर्क सुद्धा एन्जॉय करायला मिळायला लागले, कारण की माझा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडला अशी एन्जॉयमेंट आणि अशी हेल्थ मिळणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे मी हा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातून काम करतोय. आणि जर बघायला गेलं, माझं काम चालू केल्यानंतर पहिल्या महिन्याचा जो इन्कम होता साधारणतः 3,500-4,000 हजारच्या आसपास होता. परंतु जसं जसं ट्रेनिंग घेत गेलो, शिकत गेलो, स्टेप बाय स्टेप सगळं करत करत माझा लास्ट महिन्याचा जर इन्कम गेला तर चेक इन्कम माझा 41,000 प्लस आहे आणि रिटेल इन्कम 32,000 प्लस. टोटल 74,645 इन्कम आहे. आणि याचबरोबर मी त्यानंतर त्यावेळी जेव्हा जॉईन झाले होते, कामाला सुरुवात केली होती, तेव्हा एक अकॅडमी मोठी झाली होती. या अकॅडमी अटेंड केली होती मी, ज्यामधनं मला एक माझं मी करिअर बाबा यामध्ये घडवू शकतो, डेव्हलप करू शकतो स्वतःला, हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यानंतर मी ऍज अ लाईफ टाईम करिअर म्हणून ही ऑपॉर्च्युनिटी चूज केली आहे. सो थँक्स टू हर्बल लाईफ, थँक्स टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सौरभ सर. तर खूप चांगल्या पद्धतीचं तुम्ही त्यांची स्टोरी ऐकली. तर नेक्स्ट आहेत आपल्यासोबत ज्योती देसाई मॅडम. येस ज्योती मॅडम, ओव्हर टू यू. यस, थँक्यू सो मच मॅम. नमस्कार, मी वेलनेस कोच ज्योती देसाई. मी बॅकग्राऊंड मी एक हाऊसवाईफ होते. या कम्युनिटीला जोडायचं कारण होतं माझी बिघडलेली हेल्थ. जसं की आपण आता मगापासून तर आपल्या कंपनीविषयी माहिती घ्यायला लागलोय. आणि मी ज्यावेळी ही कम्युनिटी जॉईन केली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबा माझ्या वाढलेल्या वजनामुळे मला हेल्थ प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यामुळे मी कम्युनिटी जॉईन केली आणि गुड न्यूट्रिशन स्टार्ट केलं. तुम्ही माझा ट्रान्सफॉर्मेशन बघू शकताय, कारण मी 3 महिन्यामध्येच माझा 15 kg वेट लॉस केलाय. आणि वेट लॉस होत असताना माझे जे हेल्थचे इश्यू होते ते बरेच वर्ष मी फेस करत होते. त्याच्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेले होते. त्यामुळं ज्यावेळी माझा हा वेट लॉस झाला त्यावेळी माझे हेल्थ इश्यू कमी झाले. माझ्यासोबत माझ्या फॅमिलीने हे गुड न्यूट्रिशन स्टार्ट केलं. आज पूर्ण फॅमिली माझी हेल्दी आणि हॅपी आहे. हे करत असतानाच की इथं मला समजण्यात आलं की आपण वेलनेस कोच म्हणून ऑपॉर्च्युनिटी काम करू शकतोय, कारण लोकांनाही आपण हेल्थ वाईज मदत करू शकतोय. कारण काय हेल्थ बिघडल्यामुळे काय प्रॉब्लेम होतात हे मी फेस केलं होतं. त्यामुळे मी डिसिजन घेतला की मी हे काम करू शकते. आणि हे वर्क करत असतानाच माझा फर्स्ट महिन्याचा चेक इन्कम होता 16,879.49 पैसे. कारण हाऊसवाईफच्या आयुष्यामध्ये हा चेक इन्कम कधीच येत नाही. पण ज्यावेळी मी या ऑपॉर्च्युनिटीला ज्यावेळी जुडले त्यावेळी मला हा फर्स्ट इन्कम आला होता आणि माझा कॉन्फिडन्स वाढला की बाबा मी आयुष्यामध्ये काहीतरी या कंपनी सोबत करू शकते. त्यामुळे हे करत असताना इथं रेकॉग्नेशन ही मला भेटलं. आणि जसं की आता मॅडम आपल्याला सांगत होते की
आपल्याला इथं वेकेशन मिळतं. मी या कंपनी सोबत काश्मीर वेकेशन एन्जॉय केलं. हे करत असताना माझा लास्ट मंथचा चेक इन्कम आहे 37,831 आणि माझा रिटेल इन्कम आहे 40,000. तर माझा टोटल इन्कम आहे 77,831.52 पैसे. थँक्यू सो मच. थँक्स टू हर्बलाइफ, थँक्स टू माय मेंटॉर मज्जिद सर आणि हिना मॅडम. येस, थँक्यू सो मच ज्योती मॅडम. बघितलाच हाऊसवाईफ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अर्निंग आहे. तर नेक्स्ट स्टोरी आहे आपल्यासोबत शीतल कदम मॅडम. येस शीतल मॅडम. येस मॅडम. येस, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी शीतल कदम. बाय बॅकग्राऊंड मी एक सिंपल हाऊसवाईफ आहे आणि मी साताऱ्यामधून बिलॉंग करते. माझे मिस्टर सातारा पोलीस. बघायला गेलं तर घर मुलं सांभाळत मी ट्युशन घेत होते, पण त्याच्यामध्ये मला काही सॅटिस्फाय इन्कम मिळत नव्हता. असं शोधामध्ये असताना मला हे वेलनेस कोच ऑपॉर्च्युनिटीची ओळख झाली आणि ती ओळख करून देणारे माझे ग्रेट स्पॉन्सर मज्जिद सर आणि हिना मॅम यांच्यामुळे मला ह्याची ओळख झाली. सो मी हे कसं प्रेझेंटेशन अटेंड केलं, जसं आज तुम्ही माहिती घेतात ना त्याच पद्धतीने ही माहिती मी घेतली, ज्याच्यामध्ये मला लक्षात आलं की अरे आपण इथे हे काम हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस कमवून आपण हा बिझनेस करून स्ट्रॉंग इन्कम पण कमवणार आहोत. हे मला फार आवडलं. बरेच सारे स्टोरी पण घेतल्या होत्या, त्याही मला आवडल्या आणि ते सांगण्यात आलं होतं की वेलनेस कोच वर्कशॉप. ही वेलनेस कोच वर्कशॉप 4 दिवसाचं ट्रेनिंग काय आहे बघण्याचा मी डिसिजन घेतला. त्यावेळेला मला लक्षात आलं की इथे कंपनी ऑलरेडी सक्सेसफुल आहे आणि सक्सेसफुल कंपनी सोबत आपल्याला काम करायचे. बरेच सारे काम करण्याचे टूल्स आणि माध्यम पण लक्षात आले. मला इथे लक्षात आलं की स्वतःच्या हे जेव्हा मी मीटिंग अटेंड केली ना तेव्हा लक्षात आलं की अरे स्वतः पहिले हेल्दी राहायला पाहिजे. स्वतः हेल्दी इथे जेव्हा मी काम करायला स्टार्ट केलं तर स्वतःच्या हेल्थमध्ये पहिली इम्प्रुव्हमेंट केली. स्वतःची हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट करत असताना माझ्या फॅमिलीला पण हेल्थ वाईज हेल्प केली, इतर लोकांना सुद्धा हेल्थ वाईज हेल्प करत गेले. लोकांना हेल्थ वाईज हेल्प करत असताना ना मला लास्ट महिन्याचा इन्कम जर बघाल 89,000 प्लस आहे. सो थँक्स टू हे वेलनेस कोच ऑपॉर्च्युनिटी, थँक्स टू माय ग्रेट स्पॉन्सर मज्जिद सर आणि हिना मॅम. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू सो मच शीतल मॅडम. आणि खूप जबरदस्त स्टोरी आणि इन्कम आहे या लोकांचा. आणि आपल्यासोबत आहे लास्ट स्टोरी अनिल अडके सरांची. येस अनिल सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझं नाव अनिल अडके. मी बाय बॅकग्राऊंड एक जॉब करत होतो, एका विभागात वॉचमन म्हणून काम करत होतो. गेले 3 वर्ष झाल्या कंपनी सोबत काम करत आहे. त्या कंपनीमध्ये येण्याच्या अगोदर मी न्यूट्रिशन घेतली. 3 महिन्यामध्ये माझा 13 किलोचा फॅट लॉस केला. माझ्या फॅमिलीने पण छान पद्धतीने फॅट लॉस आणि वेट गेनचा रिझल्ट आमच्या माझ्या फॅमिलीमध्ये आहे. आणि लोक आम्हाला समोरून विचारायला लागली, पण नेमकं काय करायचं हे माहित नव्हतं. आणि तुम्ही जशी 1 तासाची मीटिंग अटेंड केली तशी मी पण मीटिंग अटेंड केली. आणि या मीटिंग मध्ये मला अनेक सिंपल बॅकग्राऊंडच्या लेडीज आणि जेंट्स लोकांचं इन्कम बघितलं. मी पण हे काम करू शकतो. ज्यावेळेला मला समजलं की वेलनेस कोच म्हणून आपण हे काम करू शकतो. आणि मग इथं एक वेलनेस कोच वर्कशॉपचं एक ट्रेनिंग 4 दिवसात घेतलं. तिथं बारीक सारी गोष्टी समजल्या, ऑनलाईन काम कसं करायचं, ऑफलाईन काम कसं करायचं. आणि हे काम करत करत तिथं रेकग्निशन पण केलं जातं, फन फूड एन्जॉयमेंट केली. आणि सांगायला प्राऊडफुल वाटतं की नुकतंच जानेवारी महिन्यामध्ये कंपनी वेकेशन 4 दिवसाचं मलेशियाला पूर्ण फॅमिली आम्ही गेलो. आणि हे काम करत करत असताना कोटी वेकेशन, गोवा वेकेशन, काश्मीर वेकेशन सुद्धा मिळालं या कंपनीतर्फे. आणि तुम्ही एक गाडी पण माझ्या मुलांसाठी 1 लाखाची प्रोसेस केलेली आहे, त्यांना गिफ्ट दिलेले आहेत, मोबाईल्स घेतलेले आहेत. आणि हे काम करत करत पहिला चेक मला कंपनी 9,318.20 पैशाचा दिला. आणि लास्ट सिंगल महिन्याचा इन्कम माझा 68,000 चेक इन्कम आणि रिटेल माझं 40,000 आहे. टोटल 1 लाख प्लस इन्कम मला लास्ट मिळालं. थँक्स टू हर्बलाइफ, थँक्स टू वेलनेस कोच वर्कशॉप, थँक्स टू मज्जिद सर आणि हिना. येस, थँक्यू सो मच इच अँड एव्हरीवन. या सर्व लोकांना तुम्ही ऐकलं. फक्त एवढीच नाहीये तर खूप जास्त आहेत आमच्या या परिवारामध्ये, खूप चांगल्या पद्धतीचं हेल्थ आणि वेल्थ कमवत आहेत. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की हे काम कसं करायचं, कामाचं सांगा किंवा काय. तर हे जे वेलनेस कोच म्हणून काम करायचं आहे आणि याच्यासाठी वेलनेस कोच वर्कशॉप नावाचं ट्रेनिंग आहे. याचे सर्व डिटेल्स देण्यासाठी मी नेक्स्ट स्पीकरला इकडे इन्व्हाइट करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं वेलकम करायचं आहे. सिनियर इंटरनॅशनल वेलनेस कोच आहेत. ते ऑलरेडी खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. 13 वर्षाचा, नुकतेच 13 वर्ष पूर्ण झालेत त्यांना. आणि ते त्यांच्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतील की इमिजिएट नेक्स्ट तुमची स्टेप काय असणार आहे. सो जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना इकडे वेलकम करणार आहोत. सो प्लीज हेल्प मी टू वेलकम इंटरनॅशनल सिनियर वेलनेस कोच मिस्टर मज्जिद मुल्ला. येस सर, वेलकम अँड ओव्हर टू यू. सो मच भगवती मॅडम अँड गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. खूप छान पद्धतीनं तुमच्या समोर हे प्रेझेंटेशन चाललेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला यातून कळाल्या असतील. सगळ्यात पहिले तर भगवती मॅडमसाठी आपण जोरदार
क्लॅपिंग करूया, कारण त्यांनी खूप काही माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच स्टोरी तुम्ही ऐकताय, त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोक आपल्या बरोबर काम करतायत. आणि आता तुमच्या डोक्यामध्ये जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याच्यासाठी माझ्याकडे आहेत 15 ते 20 मिनिटं, ज्याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नेमकं करायचं काय आहे. ओके, तर जसं तुम्ही आता बघत होता की ऍज अ वेलनेस कोच म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. तुमचा जो कन्सेप्ट आहे ती वेलनेस कोचची, आणि वेलनेस कोच ही जी कन्सेप्ट आहे ती बऱ्याच लोकांना कदाचित फर्स्ट टाइम ऐकत असाल तुम्ही, पण आत्ताच्या घडीला जर बघितलं तर इंडियामध्ये खूप मोठा स्कोप या फील्डला आहे. आज आपण डॉक्टर म्हटलं तर सगळ्यांना माहिती आहे की भरपूर डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांच्या बरोबर भरपूर आजार पण आहेत. पण ह्या आजारांना कंट्रोल करण्यासाठी एक वेलनेस कोच लोकांना एक चांगली हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल शिकवतो आणि योग्य तो पोषण आहार घ्यायला शिकवतो, ज्यामुळं तो निरोगी होऊ शकतो आणि आयुष्यभर तुम्ही निरोगी राहू शकता. अशी ही जी फील्ड आहे याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन घेणं, नॉलेज घेणं तर गरजेचं आहे. त्यासाठीच आमचा वेलनेस कोच वर्कशॉप हे ट्रेनिंग असतं. पण या फील्डमध्ये तुम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्ही हेल्थ कमवताय, त्याच्याबरोबर पैसा कमवताय, आणि हेल्थ वेल्थ ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच हॅपीनेस असतं. आज जगभरातील लोकांना जर बघितलं तर ह्या 3 गोष्टी शोधण्यासाठी आयुष्य लावावं लागले: हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. बरोबर आहे ना? आणि हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस हे तिन्ही गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी मिळू शकतात ऍज अ वेलनेस कोच म्हणून काम करण्याचं. 13 वर्षापूर्वी मीही या फील्डमध्ये येण्याचं कारण होतं ते म्हणजे एक्स्ट्रा इन्कम. कारण मला काहीतरी एक्स्ट्रा इन्कम पाहिजे होता आणि मला ऑपॉर्च्युनिटी नव्हती. बराच प्रयत्न केला होता, बऱ्याच गोष्टी करून बसलो होतो, परंतु फेल झालो होतो. आणि एक डोक्यामध्ये विचार झाला होता की सक्सेस एवढं सोपी मिळणार नाही आणि आपल्याला कदाचित अशाच पद्धतीने लाईफ काढायला लागणार, म्हणून मी विचार केला होता. पण थँक्स टू मार्क ह्यूज की ज्यांनी ही संधी बनवली ज्याच्यामध्ये कुठल्याही वय, शिक्षण, अनुभवाच्या अटीशिवाय आपण बिझनेसमध्ये येऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी पहिलं एक ऑपॉर्च्युनिटी बद्दल डिटेल सांगेन की तुम्हाला कोणत्याही वय, शिक्षण आणि अनुभवाची अट नाहीये. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला मी इथं आल्यानंतर मला दुसरी गोष्ट समजली ती म्हणजे इथं ट्रेनिंग आणि सपोर्ट अवेलेबल आहे, आणि हा खूप महत्वाचा होता. कारण आज कोणताही बिझनेस वाल्याकडे जर तुम्ही गेला आणि सांगितला की तुझ्यासारखं मला पण बिझनेस करायचा आहे मला शिकव, तर तो म्हणणार तुला शिकवण्याची मला गरज नाही, कारण माझ्यासमोर कॉम्पिटिटर उभा करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. बरोबर आहे ना? आणि कोणीही तुम्हाला शिकवू शकणार नाही. पण हा एक फील्ड असा आहे की इथं लोकांची खूप कमी आहे, त्यामुळे भरपूर लोकांची गरज असल्यामुळं तुम्हाला या फील्डमध्ये सक्सेसफुल लोक आज कशा पद्धतीनं तुम्ही सक्सेस होऊ शकता हे शिकवण्यासाठी रेडी आहे. आणि त्याच पद्धतीची अपॉर्च्युनिटी मला मिळाल्यानंतर मी खूप खुश झालो की जर शिकवणारी लोक तयार असतील तर मग आपल्याला काम करणं खूप इझी होणार आहे. आणि थर्ड गोष्ट होती ती म्हणजे सपोर्ट सिस्टम. कारण शिकवणं फक्त झालं की जर सगळं काही झालं असतं तर बरीच लोक बीएड, डीएड होऊन फिरायला लागलेत, बरीच लोक डॉक्टर होऊन फिरायला लागलेत, बरेच इंजिनियर होऊन फिरायला लागलेत, ज्यांच्याकडे काम नाहीये. शिक्षण झालंय परंतु काम नाहीये. का? कारण त्यांच्यासाठी लागणारा जो अपॉर्च्युनिटी आहे ती नाहीये. तर इथं तिसरी गोष्ट आमच्याकडे मिळते ती म्हणजे अपॉर्च्युनिटी. आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती सपोर्ट सिस्टम थ्रू. सपोर्ट सिस्टम तुमच्यासाठी खूप गरजेचा असतो, कारण तुम्ही नव्यानं कोणत्याही फील्डमध्ये काम करत असताना तुम्हाला कशा पद्धतीनं काय अडचणी येतात आणि त्याच्यावर मात कशी करायची हे शिकवण्यासाठी तुम्हाला एक चांगला सपोर्ट असणं गरजेचं असतो. आणि आपल्या या कम्युनिटीमध्ये तुम्ही ज्यावेळेला येताय त्यावेळेला आमच्या या हॅपी टू हेल्प कम्युनिटीमध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आम्ही देतोय, ज्या सपोर्टमुळे तुम्ही सगळ्या गोष्टी डे बाय डे शिकू शकता आणि तुमची ग्रोथ करू शकता. तर या सगळ्या गोष्टी मला ज्या वेळेला मिळाल्या त्यावेळेला मी खूप खुश झालो आणि मी सिरियसली या कामाला सिरियसली घेण्याचा निर्णय घेतला. कारण मलाही या फील्डमध्ये माहित नव्हतं न्यूट्रिशन काय आहे, वेलनेस कोच म्हणजे काय हे काहीही माहित नव्हतं. मला फक्त एवढंच माहिती होतं की माझ्या घरच्या लोकांना मी जे कमवून द्यायला लागलोय ते खूप कमी आहे आणि एक्स्ट्रा इन्कम साठी मला अजून एक 5,000 रुपये एक्स्ट्रा पाहिजेत आणि मला ते कमवण्याच्यासाठी काही करायला लागू दे, पण मला तेवढा पैसा कमवणं गरजेचं आहे. आणि या कन्सेप्टद्वारे मी शोधत होतो की मला काय करायचं. आणि त्यामधून इथं आल्यानंतर मला इथं एक गोष्ट कळाली की जर का मला या कंपनी बरोबर काम करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर उपलब्ध आहेत, फक्त मला रेडी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग मी इमिजिएटली त्या सगळ्या गोष्टींच्या साठी रेडी झालो आणि मी इथं ज्या गोष्टी सांगायला लागलेत ना त्याला सिरियसली आणि सिन्सिअरली समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो.
त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की थँक्स टू मार्क्यूस ज्यांनी ही अपॉर्च्युनिटी बनवली, आणि थँक्स टू माय स्पॉन्सर मिसेस सोफिया अँड इम्तियाज मुजावर ज्यांनी मला या कंपनीच्या बरोबर अपॉर्च्युनिटी काय आहे हे समजून सांगण्यासाठी तुम्ही जसं या मीटिंग मध्ये आलाय त्याच पद्धतीनं मलाही यांनी या मीटिंग मध्ये बोलवलं होतं. या एकच तासाच्या या मीटिंग मधून मी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवून आणू शकलो, कारण यांनी ही अपॉर्च्युनिटी मला इथपर्यंत आणण्याची त्यासाठी मला त्यांनी मदत केली. ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला माझ्याकडे पैसा नव्हता, ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला माझ्याकडे आरोग्य पण नव्हतं. मी असा दिसत होतो. 81 किलोपेक्षा जास्त वजन झालं होतं. जस्ट काही हेल्थ चॅलेंजेस सुरू झाले होते. पण जसं इथं सांगण्यात आलं की जर का तुम्ही आरोग्य संपन्न बनताय आणि लोकांना आरोग्य संपन्न बनवण्यासाठी काम करताय तर तुम्ही पैसा मिळवायला लागला. म्हणजे शिका आणि शिकवा ह्या दोन गोष्टी करायच्या. शिकायचं आहे आणि शिकवायचे आहेत. ह्या दोन गोष्टी करायला किती लोकांना जमतील? तुम्ही असं करू शकता. सगळे दिसायला लागलाय मला. येस, ह्या कन्सेप्टला मला पण खूप मला वाटत होतं की हे मला होते का नाही, परंतु ज्यावेळेला ह्या गोष्टी समजून घ्यायला लागलो ना त्यावेळेला मला खूप सोप्या झाल्या. मला वाटायला लागलं की अरे इतकं सोपं काम कोणी पण करू शकतो, मग मी का नाही. आणि बऱ्याच लोकांच्या स्टोरी जसं असं तुम्ही बघितलं ना तसं बऱ्याच लोकांच्या स्टोरी बघितल्यानंतर मग वाटायला लागलं की एवढी करू शकतात मग मी का नाही. आणि इथली कन्सेप्टच अशी आहे की फक्त तुम्ही काय करायचंय ते शिकायचंय, लोकांना शिकवत राहायचंय. जसं तुम्ही करताय तसं लोकांना करायला शिकवायचंय. आणि ही कन्सेप्ट मला खूप आवडली आणि इथं मी त्या गोष्टी शिकायला लागलो, करायला लागलो ज्या गोष्टी माझ्या आरोग्याला चांगल्या पद्धतीनं फिटनेस मध्ये आणू शकतात. आणि मी फक्त 3च महिन्यामध्ये आयडियल शेप मध्ये आलो. आज मी 81 किलोवरून आज माझ्या आयडियल शेप मध्ये आलो आणि 13 वर्षापासून याला मेंटेन केलेलं आहे. जसं माझं वेट लॉस झाला, माझ्या मिसेसना पण मी ते प्रोडक्ट दिलं, त्यांचं वेट गेन होतं, त्यांनी वजन वाढवलं आणि आमच्या दोघांमधला जो रिझल्ट होता ना तो रिझल्ट मला खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन गेला की जर माझं एवढं आयडियल शेप मध्ये येणं इतकं इझिली पॉसिबल आहे तर मी जगात कितीतरी लोक आहेत जे आज आरोग्यासाठी झटतायत, आजारांच्या बरोबर झगडतायत आणि त्याला योग्य सोल्युशन शोधतायत. त्या लोकांना औषधांवर कसं जगायचं हे शिकवलं जायला लागले, परंतु आपण त्यांना निरोगी कसं राहायचं आणि औषधांपासून दूर कसं राहायचं हे शिकून पैसा पण कमवू शकतो. ही कन्सेप्ट मला आवडायला लागली आणि इमिजिएटली मी या कंपनी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. इथं जसं मी सपोर्ट सांगितला तसं मलाही एकापेक्षा एक दिग्गज लोक शिकवायला यायला लागली आणि ह्या लोकांच्याकडून ज्या गोष्टी मी शिकत होतो त्याच गोष्टी मी लोकांना शिकवायला लागलो. आणि ह्या कन्सेप्टमुळं मला बरंच काही गोष्टी समजायला लागल्या आणि मी शिकवायला लागलो, ज्यामुळं माझा बिझनेस सुरू झाला. लोकल ट्रेनिंग अटेंड केले, नॅशनल ट्रेनिंग अटेंड केले, त्याच्यानंतर कंपनीनं इंटरनॅशनल ट्रेनिंग अटेंड करण्याची संधी दिली, ज्याच्यामध्ये बँकॉक, मकाऊ, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि हाँगकाँग आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ 13-14 कंट्रीमध्ये जाऊन आलेलो आहे, ऑस्ट्रेलिया. आणि या सगळ्या ठिकाणी जाऊन ज्या गोष्टी शिकवल्या जात होत्या त्या शिकायचं आणि आपल्या लोकांना शिकवायचं आणि त्या पद्धतीनं आपण स्वतः करायचं आणि लोकांना करायला शिकवायचं. या गोष्टी करत मी या कंपनीसोबत इन्कम मिळवायला लागलो आणि आज खूप चांगल्या पद्धतीनं हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस सोबत जगायला लागलो. 13 वर्षामध्ये मी ज्या गोष्टी शिकलो आणि मी जे करायला लागलो याच्यामध्ये एकच गोष्ट होती की ह्या गोष्टी मी हर्बल लॅबच्या अगोदर माहिती सुद्धा नव्हत्या, पण हर्बल लॅब मध्ये आल्यानंतर एक एक गोष्टी समजायला लागल्या, तशा पद्धतीने मी करायला लागलो. सेम तसं तुम्हालाही या कंपनीच्या बरोबरच ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला करायला शिकवते आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती ज्या पद्धतीनं करायला शिकवते त्या पद्धतीनं मी त्या गोष्टींची ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला जर काय करायचं असेल तर त्याच गोष्टी करायच्या आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगायला लागलो. त्याच्यामध्ये पहिले एक तर अंडरस्टँड करा की हा बिझनेस कशा पद्धतीनं करायचा असतो, हाऊ टू स्टार्ट. ओके, कशा पद्धतीनं करायचा, तर याला मी तुम्हाला सांगेन की हा बिझनेस कोणीही करू शकतो. तुम्हाला कुठल्याही वय मर्यादा नाहीये किंवा कुठल्याही एज्युकेशनची किंवा एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. पण कसं पद्धतीनं करायचं, तर हे तुम्ही ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करू शकता, पार्ट टाइम करू शकता, फुल टाइम करू शकता, ऑफिस मधून करू शकता, घरातून करू शकता, घर मुलं सांभाळून करू शकता आणि फुल टाइमच्या हिशोबानं एक प्रोफेशनली करायचं असेल तरी सुद्धा करू शकता. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हे प्लॅन करण्याची मुभा आहे. कोणत्याही टार्गेट ओरिएंटेड बिझनेस नाहीये.
तुम्ही जितका कराल तितका तुमचा बिझनेस. ओके, याच्यासाठी पहिले तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं की हा बिझनेस चालतो कसा. आता आम्ही कस्टमर कसे बनवतो याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये क्युरियोसिटी निर्माण झाली असेल की इथं कस्टमर कसे येणार. तर आमच्याकडं एक कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टद्वारे आम्ही काम करतोय. ज्याच्यामध्ये बघा, बरीच लोक अशी आहेत ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे परंतु त्यांना अनारोग्य आहे, कशा पद्धतीने आरोग्य संपन्न राहायचं माहिती नाही आहे. बऱ्याच लोकांचे हेल्थ चॅलेंजेस इतक्या मोठ्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि बरीच लोक ओव्हरवेट झालेत, बरीच लोक ओबेस झालेत आणि त्या लोकांना त्यांचं सोल्युशन माहिती नाही. तर आमच्याकडं एक जापनीज टेक्नॉलॉजीचं कराडा स्कॅन मशीन आहे. डॉक्टरांच्याकडे जाऊन जे ब्लड टेस्ट करून, युरिन टेस्ट करून तुम्हाला कमीत कमी 2,000 रुपये खर्च केल्यानंतर जे रिडिंग येऊ शकतात त्याच रिडिंगचं अनालिसिस या मशीनद्वारे केलं जातं. या मशीनवर ज्याला 1 मिनिटासाठी उभं राहता, कोणतंही ऑपरेशन करायची गरज नाही किंवा कुठलंही चिरफाड नाहीये, तर फक्त त्या मशीनवर 1 मिनिट तुम्ही उभं राहता तर ते पूर्ण बॉडीचं अनालिसिस करतं आणि तुमच्या शरीरामधले हे जे रिडिंग मी लिहिलेलं आहे तिकडं, वेट, विजरल फॅट, TSF, टोटल फॅट, BMI, BMR, स्केलेटल मसल, हे सगळे डिटेल्स येतात जेणेकरून तुमच्या शरीराची आजची काय स्थिती आहे ते समजतं. आणि ह्या समजल्यानंतर त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत हे आम्ही ऍज अ वेलनेस कोच लोकांना सुचवत असतो. त्यामुळं लोक आपल्याकडे येऊन या सगळ्याचं नॉलेज घेतात आणि त्या पद्धतीने ते आपली हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगायला सुरुवात करतात आणि आमचे बॅलन्स न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात करतात. त्यामुळे आम्ही गॅरंटेड रिझल्ट लोकांना द्यायला लागलेलो आहोत आणि आमच्याकडे आज हजारो लोक त्या पद्धतीनं यायला लागले. आता ही लोक आल्यानंतर यांच्याबरोबर बोलायचं कसं असतं, म्हणजे ही लोक येतात तर कुठून येणार, कस्टमर येणार तर कसा होणार, कस्टमरला बोलायचं असतं तर काय बोलायचं असतं आणि कसा पैसा मिळणार, प्रॉफिट कसं मिळणार, होलसेल कसं मिळतो, रिटेल कसा मिळतो, आता जसं सांगितलं तसं 25%, 35%, 42% आणि 50% पर्यंत कसं मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी मी एका तासाच्या मीटिंग मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर नाही होऊ शकत. याच्यासाठी वेलनेस कोच वर्कशॉप हे 4 दिवसाचं सेशन आमच्यासाठी पुरेसं आहे. ह्या 4 दिवसाच्या सेशन मध्ये सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगितल्या जातात. डेटच्या स्लाइड असतील तर दाखवू शकता. वेलनेस कोच वर्कशॉप मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्याला तुम्हाला सांगितल्या जातात. 4 दिवसाचं ट्रेनिंग पुरेसं आहे. तुम्हाला काही वर्षाचा आणि 2 वर्षाचा कोर्स नाही करायचा आहे. फक्त 4 दिवसाचं हे ट्रेनिंग आणि तेही ऑनलाईन मध्ये अटेंड करायचं आहे, घरी बसून जसं आता ऐकायला लागलाय त्याच पद्धतीनं. आणि सिरियसली या गोष्टीला जर तुम्ही ऐकून घेतलात तर मग तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या गोष्टी करायला किती सोप्या आहेत आणि ह्या सोप्या मार्गातून जर एवढा पैसा येत असेल तर मग का नाही करायचा. आणि मग तुम्हाला समजेल की ऍज अ वेलनेस कोच तुम्ही कशा पद्धतीनं काम करू शकता. ओके, हे जे वेलनेस कोच वर्कशॉप आहे, ह्या वेलनेस कोच वर्कशॉपला चार्जेस असतात आणि ते आहेत ओनली 500 रुपीज. 500 रुपये कशासाठी, तर 500 रुपये तुमच्या कमिटमेंटसाठी. पण जी लोक वेलनेस कोच वर्कशॉप अटेंड करतात त्या लोकांना 95 कंट्रीज मध्ये काम करणाऱ्या ह्या इंटरनॅशनल कंपनीचं लायसन आम्ही टोटली फ्री मध्ये बनवून देतोय. त्याला कोणतेही चार्जेस नसतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या मेंबर बनवायचा बिझनेस करायचा नाहीये की तुम्ही झाला तुमची एक चेन तिकडे एक चेन करा, इकडे एक चेन करा, असा पद्धतीचा बिझनेस नाहीये. ओके, तर तुम्ही शिकलात तर तुम्हाला त्या पद्धतीनं काम करण्याची म्हणजे नेक्स्ट डे पासून तुम्ही कामाची सुरुवात करू शकता आणि ही तुमच्या घरातून कामाची सुरुवात करू शकता. जे काही ट्रेनिंग्स मीटिंग्स याच्यानंतरचे असतील ते तुम्हाला ऑनलाईन मध्ये आम्ही तुम्हाला देण्याचा प्लॅन करतो. प्लस अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जी लोक 500 रुपीज भरून बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बिझनेस घेण्यासाठी जी रेडी आहेत आणि जी लोक अकॅडमी आपल्या ह्या वर्कशॉपला येण्यासाठी रेडी आहेत, अशा लोकांच्यासाठी आमचा हा जो बॉडी फॅट अनालिसिस आहे, जो 2,000 रुपये खर्च करून तुम्हाला डॉक्टरांच्याकडनं मिळू शकतो, तोच बॉडी फॅट अनालिसिस आज तुम्ही आलाय आणि तुम्ही जर या 500 रुपये भरून इमिजिएटली तुम्ही वर्कशॉपला येण्याचा निर्णय घेताय तर पहिलं बॉडी फॅट अनालिसिस तुमचं होईल, ज्यामुळे तुम्हालाही तुमच्या आरोग्याची माहिती आम्ही सांगू शकतो आणि कशा पद्धतीने ही माहिती दिली जाते ह्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज पण मिळू शकतं. ओके, तर त्यासाठी बॉडी फॅट अनालिसिस साठी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्री मध्ये अपॉर्च्युनिटी आहे, कारण तुम्ही आमच्या वेलनेस कोच वर्कशॉपला येणार आहात. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर हे जे ट्रेनिंग होणार आहे, हे ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही आमच्या हॅपी टू हेल्प कम्युनिटीचे परमनंट मेंबर बनताय. आमची ही जी कम्युनिटी आहे ती लोकांना आरोग्य देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर जी लोक आमच्या सोबत बिझनेस करायला लागलेले आहेत त्या लोकांना त्या बिझनेसला कशा पद्धतीनं मोठं करायचं, बिझनेस डेव्हलप कसं करायचं याच्याबद्दलचं नॉलेज देणारी
बऱ्याच कन्सेप्ट असतात, त्यामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व्ह केलं जातं आणि हॅपी टू हेल्प कम्युनिटीच्या मेंबर्सच्या साठी ज्या ज्या मिळतात त्या सगळ्या तुम्हाला दिल्या जातात. आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाचं ते समजून घ्या. आता तुम्हाला नेक्स्ट जे करायचं आहे ना, ते म्हणजे सगळ्यात पहिले तर तुमचं रजिस्ट्रेशन, नाव नोंदणी होणं गरजेचं. 500 रुपीजनं तुमचं नाव नोंदणी होईल, परंतु त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही जे कस्टमर लोकांना इन्फॉर्मेशन देतो त्या इन्फॉर्मेशनची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. जेणेकरून तुम्हाला पहिले आम्ही हे सांगायला सुरुवात करतो की कशा पद्धतीने आम्ही कस्टमर ऑपरेट करतो, कारण हेच नॉलेज तुम्हाला गरजेचं असतं. त्यामुळं सकाळी 8 ते 9 आणि संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये होणारे आमचे कस्टमरचे जी मीट असते त्या मीटिंगची लिंक तुम्हाला तुमच्या स्पॉन्सर ज्यांनी तुम्हाला ही लिंक दिली ते तुम्हाला त्या लिंकला पण द्यायला सुरुवात करतील, जेणेकरून आजपासूनच त्याला अटेंड करायला सुरुवात करा. सॉरी, आज नाही, उद्यापासून अटेंड करायला सुरुवात करा. आता महत्वाचं आहे की तुम्हाला त्या अटेंड करायला लागलात तर एकंदरीत कन्सेप्ट लक्षात येईल. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला 4 दिवसाचा बिझनेस बिल्डिंग वर्कशॉप हे जे ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतो. जी लोक सिरियसली, आम्हाला माहिती आहे की या बिझनेस बरोबर सगळी लोक सक्सेस होऊ शकतात, पण तीच लोक सक्सेस होऊ शकतात जी शिकण्यासाठी तयार आहे. तुम्ही जर शिकायला तयार असाल, आम्ही शिकवायला तयार आहे, परंतु तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू करायला पाहिजे आणि वेळेवर अटेंड करायला पाहिजे. तर त्यासाठी आमचं जो 4 दिवसाचं जे ट्रेनिंग असतं हे तुमच्यासाठी त्याच्याबद्दलचे डिटेल्स सगळं नॉलेज देणार असतं. नेक्स्ट, आणि ते जे ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंग होणार आहे 16, 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला. 16, 17, 18 आणि 19 तारखेला तुम्हाला रोज 1.5 तासाचा वेळ काढायचा आहे फक्त, आणि तेही तुमच्या घरातून. तर 16, 17, 18, 19ला मराठी सेशन ज्यांना ऐकायचं आहे ती लोक 2 ते 3:30 या वेळेत फ्री असणं गरजेचं आहे, आणि जी लोक हिंदीमध्ये ऐकण्यासाठी इंटरेस्टेड असतील त्यांना 4:30 ते 6 या वेळेमध्ये अटेंड राहणं गरजेचं आहे. जर का तुम्ही इथं अटेंड राहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तरच तुम्हाला वेलनेस कोच म्हणून काम करता येतं. आणि इथं जर तुम्ही अटेंड करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला इमिजिएटली 500 रुपये भरून तुमच्या नावाची नोंद करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघताय जवळजवळ 700 लोक बसले होते. त्याच्यानंतर आपला हिंदीचा पण सेशन आज आहे, त्याच्यानंतर उद्या कन्नडचा सेशन आहे, उद्या आणि परत मराठी सेशन होणार आहे. याच्यामधून बरेच लोक येतात. आमची लिंक 1000 लोकांचीच आहे, 1000 लोकांपेक्षा जास्त लोकांना आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळं तुम्हाला पहिली फर्स्ट प्रायोरिटी आहे की या 1000 मध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, कारण हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि आजूबाजूच्या महाराष्ट्राच्या एरियामधून आणि कर्नाटकाच्या एरियामधून आणि ऑल ओव्हर भारतातून काही लोक आपल्या या सेशनला अटेंड करत असतात, आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना शिकवून, त्यांना या बिझनेसला शिकवून त्यांना तयार करत असतो. तुम्हाला जर याच्यासाठी तयार व्हायचं असेल तर त्यासाठी या वेलनेस कोच वर्कशॉपला तुम्हाला नोंदणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या समजायला लागतील. जर तुम्हाला या मीटिंगला अटेंड केलं तर काय काय समजतं. पहिली गोष्ट आहे, 16 फेब्रुवारीला तुम्हाला पहिले आम्ही सांगतोय फिलॉसॉफी अँड कंपनी फॅक्ट. या कंपनीचे फॅक्ट काय आहेत, कुठली कंपनी आहे, काय काम करते, कशा पद्धतीने काम करते, आणि ह्या कंपनीच्या प्रोडक्टच्या पाठीमागची फिलॉसॉफी काय. दुसरं आहे ते म्हणजे प्रोडक्ट. या कंपनीचा जो नंबर 1 प्रोडक्ट आहे, जगातलं सर्वश्रेष्ठ अन्न म्हणून ज्या आहाराला डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ते ऍक्च्युली आहे तरी काय याच्याबद्दलचं नॉलेज मिळेल. तिसरं आहे ते म्हणजे 18 फेब्रुवारीला तुम्हाला कळेल हाऊ टू डू बिझनेस. इन्कम कसा मिळतो, चेकनं कसं मिळवायचं, कॅशनं कसं मिळवायचं, याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला 18 तारखेला कळतील. आणि 19 तारखेला या कंपनीचा मार्केटिंग प्लॅन कळेल, ज्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्मॉल लेवलनं सुरुवात करून मोठा इन्कम करू शकता याचे सगळे डिटेल तुम्हाला कळतील. यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला जे 500 रुपये भरायचे आहेत हे पण कुठेही भरायचं नाहीत, किंवा तुमचे ज्यांनी लिंक दिली त्यांनाही द्यायचं नाही. तर आमच्या कंपनीचे जे ऑथोराइज नंबर आहेत त्या नंबरला तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे. आणि ह्या नंबर नंतर तुमच्या आता लगेच समोर तुम्हाला तो नंबर येईल. जीपे आणि फोनपेचा नंबर आहे जो तुम्हाला समोर दिसतो. बालकृष्ण बल्ला नाव आहे आणि ते 9560655069 या नंबरला तुम्हाला जीपे करायचं आहे. वेळ घालवू नका, ताबडतोब तुमचं नाव नोंद करा
आणि आमच्या या वेलनेस कोच वर्कशॉपला अटेंड करा. 500 रुपयामुळं कुणाच्या आयुष्यामध्ये इतका मोठा बदल होऊ शकत नाही, परंतु 500 रुपयामध्ये ह्या ट्रेनिंगला येण्याचा आणि रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेतला तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. आमच्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं बदल झाले त्याच पद्धतीनं तुमच्याही आयुष्यामध्ये बदल होत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन. विश यू हेल्दी अँड वेल्दी लाईफ विथ हर्बल लाईफ. थँक्यू सो मच. बॅक टू भगवती मॅडम. येस, थँक्यू सो मच सर. सरांसाठी जोरदार क्लॅपिंग. खूप शॉर्ट वेळेमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या आणि ज्या गोष्टी सरांनी सांगितल्या ना, वेलनेस कोच म्हणून जर काम करायचं आहे तर वेलनेस कोच वर्कशॉप हे ट्रेनिंग अटेंड करणं गरजेचं आहे, जे 4 दिवसाचं असेल. पण आजची लिंक ओपन टू एव्हरीवन, सर्वांना फ्री होती. बट वेलनेस कोच वर्कशॉपची लिंक सर्वांना फ्री नसेल आणि त्याच्यासाठी चार्जेस आहेत, कारण सिलेक्टिव्ह लोक हवी आहेत जी सिरियसली काम करतील या संधीसोबत. कारण एक सिरियसली काम करण्याचं मिशन आहे आणि या मिशन सोबत काम करण्याची संधी तुम्हाला सुद्धा आहे. आणि 2 गोष्टी ज्या सरांनी सांगितल्या की तुम्ही कम्युनिटीचे परमनंट मेंबर बनू शकता आफ्टर वेलनेस कोच वर्कशॉप. आणि व्हेरी इम्पॉर्टंट, जी लोक 500 रुपयांचे रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना जे सरांनी कराडा स्कॅन मशीन चेकअप सांगितलं, बॉडी फॅट अनालिसिस, हे फ्री मध्ये मिळणार आहे. सो तुम्ही या संधीला बिलकुल मिस करू नका. कारण जसे तुम्ही आज स्टोरीज ऐकला आणि ही संधी किती मोठी आहे हे ऐकला, जसे आतापर्यंत सिरियस होतात इमिजिएटली तशाच पद्धतीनं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. वेळ घालवू नका, कारण आज हिंदीची बॅच आहे, पुन्हा सेम 5 ते 6, उद्या कन्नड आणि मराठीची असणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच. आणि जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला होता त्याचा स्क्रीनशॉट किंवा तुमच्या कोचनं कन्फर्म करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.